नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड। आणि सगळ्यात पहिल्यांदा गुड मॉर्निंग, कारण आज मस्त सकाळी सकाळी व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आणि मी पिते माझं रोजचं सकाळचं पाणी, गरम पाणी, वॉटर। सो रोज माझा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असतो, पण रोज काही दाखवण्यासारखं असं स्पेशल नसतं। येस, वॉटर। सो मी रोज ठरवते की रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे, रोजच्या रोज व्हिडिओ टाकायला पाहिजे, पण ते शक्य होत नाही कारण रोजच्या रोज असं काही स्पेशल नसतं। त्यामुळे काहीतरी व्हिडिओ बनवण्यापेक्षा जेव्हा काही ना काहीतरी दाखवण्यासारखं किंवा स्पेशल असतं तेव्हाच मी व्हिडिओ बनवते। सो आज माझ्याकडे कारण आहे, ते म्हणजे आज आमच्या ज्या काकी येतात क्लिनिंगसाठी, ज्या साफसफाईसाठी घरी काकी येतात त्या सुट्टीवर आहेत। सो त्या सुट्टीवर असल्यावर दिवस कसा जातो, काय काय कामं असतात, काय काय मी करते, तेच आज मी माझं डे रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तेच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे। सो थोडंसं सर्दी झाल्यामुळे माझा आवाज थोडासा वेगळा आहे। सो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा माझं गरम पाणी आहे ते मी संपवते। सो लादी आणि कचरा तर झालेला आहे आणि आता मी इथे साफ करते आहे जिथे सगळे मसाले वगैरे असतात। सो काकी जेवण करायच्या त्यामुळे मी जास्त लक्ष दिला नव्हता, पण आता जेव्हा मी जेवण करायला घेते तेव्हा इथे भरपूर मला मेस दिसते आणि डबे वगैरे आहेत ते पण मला काही चेंज करायचे होते। त्यामुळे मी हा आजचा जो दिवस आहे तो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ठेवलेला, जे बाकीच्या इतर क्लिनिंग सोबत हे पण होईल आणि छान व्यवस्थित मला मसाल्याचा डबा रेडी करता येईल। सो फायनली सगळे डबे वगैरे क्लीन करून हे सगळे मसाले आहेत जे आपल्या रोजच्या जेवणाला लागतात ते मी एका डब्यामध्ये भरून ठेवले, म्हणजे वेगळे वेगळे डबे काढायला नको। सो हे बघा, ही जी मसाली दाणी असते ती मी रेडी केली आहे। सो फायनली सगळं क्लिनिंग वगैरे झालेलं आहे, झाडू लादी करून झालेलं आहे माझं। त्यानंतर मगाशी तुम्ही बघितलं असाल की मी जे मसाल्यांचे डबे आहेत ते धुवून वगैरे ठेवलेले। सो ते सुद्धा लावून सगळं झालेलं आहे, कारण ते खूप दिवसापासून माझ्या डोक्यात होतं, खूप मेस झालेलं। सो त्यामुळे ते एक काम माझं मोठं झालेलं आहे। सो त्यानंतर तुम्ही मागे बघत असाल मी पाणी गरम करत ठेवलंय, कारण आता मी बनवणार आहे दुपारचा लंच आणि आज ठरलेला आहे फ्राईड राईस बनवायचा। कारण मुद्रा सुद्धा आवडीने खाते, त्याच्यामध्ये भाज्या वगैरे असतात, त्यामुळे मी वरच्यावर बनवत असते। सो ह्यावेळी फक्त मी तांदूळ आहे तो वेगळा यूज करणार आहे, हा सुट्टा तांदूळ आणला आहे, त्यामुळे बघूया त्याचा राईस कसा बनतो आहे। सो मी बनवताना तुम्हाला दाखवेलच, त्याच्यामध्ये काही वेगळं नाहीये, कारण मी चिक्स मसाला जो असतो सो इझिली हा मसाला मिळतो कोणत्याही शॉपमध्ये, त्याचाच मी बनवणार आहे। पण तरी सुद्धा मी बनवताना तुम्हाला दाखवेन की मी फ्राईड राईस आहे तो कशा पद्धतीने बनवते। सो पहिल्यांदा मी भाज्या आहेत त्या कट करून घेते आणि मग देते। सो हे असं असतं मुद्राचं मध्ये मध्ये, कारण ती सुद्धा माझ्यासोबत जेवण करत असते, त्यामुळे तिला काही ना काहीतरी लागत असतं। सो मी भाज्या कट करून मग तुम्हाला दाखवते मी कसा बनवते राईस।
सो फायनली मला आत्ता सगळं आवरून वेळ मिळाला आहे तुमच्याशी बोलायला आणि मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे, ती म्हणजे मी Amazonवरून काही घरासाठी गोष्टी ऑर्डर केलेल्या, जसं की आत्ताच आम्ही घरातल्या काही गोष्टी नवीन केल्या आहेत. सो त्याला लागूनच आम्हाला काही गोष्टी ऑर्डर करायच्या होत्या. सो मी त्या सगळ्या तुम्हाला दाखवणार आहे, त्याची प्राइस पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते कशासाठी ऑर्डर केले ते सुद्धा मी सांगेन. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हे आहे डोअर स्टॉपर. तर हे आहे सिलिकॉनचं डोअर स्टॉपर, जेणेकरून आपले जे डोअरचे हँडल असतात, तुम्हाला मी साईडला व्हिडिओ किंवा फोटो दाखवेन. तर हे जे सिलिकॉन लावल्यावर ते हँडल वगैरे आहे ते ह्याच्यावर आपटतं, म्हणजे डायरेक्ट आपल्या वॉलला लागत नाही. वॉल पॅनल केलंय, सो त्याला लागू नये हँडल आणि ते खराब होऊ नये, त्यासाठी आम्ही हे ऑर्डर केलेलं. सो साईडला मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेनच की मी ते कसं लावलेलं आहे. तर हा आहे बल्ब, जो चार्जेबल आहे, ज्याला चार्जिंगने आपण चार्ज करू शकतो. याला सेल वगैरे काही लावायची गरज नाही आहे आणि ह्याला पाठीमागे मॅग्नेट आहे, तुम्ही बघू शकता. सो आपण ते मॅग्नेटने चिटकवू शकतो. सो मला हे देवाऱ्यासाठी ऑर्डर करायचं होतं, कारण देवाऱ्यामध्ये भरपूर मला काळोख वाटत होता, त्यामुळे मला अशा टाईपचं काहीतरी प्रोडक्ट हवं होतं, जे मी हे ऑर्डर केलं. सो त्यानंतर दुसरं एक गोष्ट ते म्हणजे दुसरं अजून एक आम्ही वेगळ्या पद्धतीचं डोअर स्टॉपर जो आहे तो ऑर्डर केलाय, तो आहे हा. सो तुम्ही बाजूला व्हिडिओ किंवा फोटो बघत असाल. जर तुमच्या घरामध्ये लहान बाळ वगैरे असेल तर हे डोअर स्टॉपर आहे ते मस्ट आहे, कारण वाऱ्याने वगैरे डोअर आहे ते पटकन बंद होतात, त्यामुळे हात जाण्याची किंवा बाळ आतमध्ये अडकण्याची शक्यता भरपूर असते. त्यामुळे हे डोअर स्टॉपर जे आहे ते आपण डोअरला लावू शकतो आणि त्यानंतर डोअर जेव्हा बंद करायचं आहे तेव्हा ह्याला असा हुक आहे, जो आपण आपले जे हँडल आहे त्याला अडकवू शकतो. सो हे खूप मस्त आहे जर घरात लहान बाळ वगैरे असेल किंवा तुमच्या घरामध्ये भरपूर वारा असेल, दरवाजे आपटत असतील, तर त्यासाठी सुद्धा हे बेस्ट आहे. गोष्ट मी ऑर्डर केलेली ती म्हणजे ही लॉन्ड्री बॅग. सो ही बघा, खूप छान लॉन्ड्री बॅग आहे, पण ह्याचा सध्या वापर लॉन्ड्री बॅगसाठी न होता मुद्राचे जे टॉईज आहेत, सॉफ्ट टॉईज, त्यासाठी होतात. कारण सॉफ्ट टॉईज आहेत ते खूप खराब होतात बाहेर ठेवल्यामुळे, त्यामुळे मी आणि ते खूप मेसी सुद्धा वाटतं, सगळीकडे पसरलेले असतात. त्यामुळे सध्या तरी मी ह्या लॉन्ड्री बॅगचा यूज मुद्राची खेळणी ठेवण्यासाठी, सॉफ्ट टॉईज ठेवण्यासाठी. सो त्यानंतर अजून एक महत्त्वाचं जे मी माझ्यासाठी ऑर्डर केलेलं तर ते आहे हा ट्रायपॉड. सो मला असा ट्रायपॉड पाहिजे होता जो मी एकदम इझिली आपल्या पर्समध्ये वगैरे कॅरी करू शकत होते आणि जास्त मला एक्सपेन्सिव्ह सुद्धा नको हवा होता, थोडासा कमी रेंजमधलाच हवा होता. सो मी सर्च करताना मला हा आवडला, ज्याला इथे समोर छोटासा लाईट सुद्धा आहे. त्यानंतर अशा पद्धतीचा हा स्टँड आहे जो सगळ्या बाजूने फिरतो, त्यामुळे आपल्याला हव्या तशा व्हिडिओ आपण काढू शकतो. त्यानंतर खाली त्याला अशा पद्धतीचं स्टँड आहे आणि हे जे आहे हे प्लास्टिकचंच आहे, पण ह्याचा जो रॉड आहे तो स्टीलचा आहे. त्यामुळे छान आहे. जर तुम्हाला कमी किमतीमध्ये एखादा ट्रायपॉड घ्यायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या ट्रायपॉडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. दुसऱ्या गोष्टी म्हणजे माझ्या पर्सनल आहेत, ज्या मी शॅम्पू ऑर्डर केलेल्या, त्या म्हणजे हे आहेत माझे वेलाचा शॅम्पू आणि हा आहे मास्क. मुद्रासाठी मी सध्या यूज करते वेगळा शॅम्पू आणि बॉडी वॉश, पण ह्यावेळी मी विचार केला की तिला हिमालयाचा यूज करून बघूया, बॉडी वॉश आणि आपला शॅम्पू. कारण सध्या म्हणजे तिला लहानपणापासूनच आम्ही तिला हिमालयाचा साबण यूज करत होतो, पण आत्ता ती मोठी झाल्यानंतर मी दुसरा बॉडी वॉश यूज करत होती, जो तिला सूट होतो. पण मला हे यूज करून बघायचं होतं हिमालयाचा की तिच्या स्किनला सूट होतंय का, त्यामुळे मी हे दोन्ही गोष्टी जे प्रोडक्ट आहेत ते ऑर्डर केले. सो त्यानंतर आत्ता माझ्या हातात नाही आहे, पण तुम्ही साईडला बघू शकता, मी ऑर्डर केलेलं प्लास्टिकचं स्टोरेज ऑर्गनायझर, जे मला देवघराचं सामान जे असतं ते ठेवण्यासाठी पाहिजे होतं. कारण तिथे भरपूर अशा गोष्टी होत्या ज्या आपण ड्रॉवरमध्ये ठेवू शकत नव्हतो आणि त्या म्हणजे राहत पण नव्हते. त्यामुळे मला अशा पद्धतीचं ऑर्गनायझर पाहिजे होतं ज्याच्यामध्ये आपण सामान आहे ते व्यवस्थित ठेवू शकतो. मी जे ऑर्डर केलेलं ते होतं पोलपाट आणि लाटणीचं स्टँड, जे मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं.
होतं, पण मला जसं हवं तसं मिळत नव्हतं आणि जागा जसं ओट्यावर खूप कमी जागा असते, त्यामुळे मला तशा पद्धतीचं स्टँड मिळत नव्हतं. सो फायनली आता ते मिळालेलं आहे आणि तुम्ही साईडला बघत असाल, कारण ते अजूनही माझ्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे. कदाचित ते उद्या किंवा परवापर्यंत येईल. जेव्हा येईल त्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन, त्याचा रिव्ह्यू सांगेन की ते प्रोडक्ट कसं आहे, त्याची क्वालिटी काय आहे. पण मी ह्या पद्धतीचा जो स्टँड आहे तो सुद्धा ऑर्डर केलेला आहे आणि बघून तरी खूप छान वाटतो आहे. सो आल्यानंतर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेनच. सो अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींची सध्या घरात गरज होती, त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी ऑर्डर केलेल्या आणि असं वाटलं की ह्याची क्वालिटी वगैरे आपण बघितलेली आहे, त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला सुद्धा दाखवूया, ह्याच्या प्राइस सांगूया. म्हणजे कदाचित जर तुम्हाला कधी घ्यायचे असतील तर तुम्ही बिंदास्तपणे घेऊ शकता. सो आत्तापर्यंत जेवढ्या मी गोष्टी तुम्हाला दाखवल्यात त्या छान क्वालिटीच्या होत्या. जेवढे प्रोडक्ट तुम्हाला मी दाखवले सगळे चांगले होते. सो अशा पद्धतीने आजचा दिवस खूप छान गेला. तर आता भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.